मंडळी, पुणेरी स्मिता यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मंडळी, तुम्हाला वेगवेगळे डेस्टिनेशन्स मी नेहमीच दाखवत असते। त्यातलंच आज एक खूप सुंदर असं डेस्टिनेशनला मी तुम्हाला घेऊन आलेले आहे। प्राचीन मंदिरे, समुद्र किनारा आणि हिरवई ह्याचं सगळ्याचं कॉम्बिनेशन। तर मी तुम्हाला घेऊन आले आहे महाराष्ट्रातील द ओनली म्हणजे एकमेव कोस्टल हिल स्टेशन, म्हणजेच जिथे तुम्हाला महाबळेश्वर सारखं हिलचा अनुभव आणि सोबतच तुम्हाला समुद्र किनारा हे दोन्ही एकाच ठिकाणी भेटणार आहे। मी तुम्हाला घेऊन आले आहे दापोलीमध्ये। तर दापोलीमध्ये आल्यानंतर स्टे कुठे करायचं, नंतर इथे कोणते बीच आहेत जे पर्यटन स्थळासाठी खूप उत्तम आहे त्याची माहिती मी देईलच, आणि त्यातले काही बीच सुद्धा मी तुम्हाला दाखवेल। तर मंडळी, सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगते की मी स्टे कुठे केला दापोलीमध्ये आल्यानंतर। तर मी स्टे केला आहे हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह। तर मंडळी, चला आतमध्ये। तर आतमध्ये आल्यानंतर खूप स्पेशियस असं पार्किंगची पण इथे सोय आहे। आपण जात आहे रिसेप्शन एरियाकडे। त्याच्या आधी इथे लिहिलेलं आहे, वेलकम बोर्ड छान असं लावलेलं आहे, आणि इथे लिहिलेलं आहे लक्झरी स्टे इन द लॅप ऑफ नेचर, म्हणजे आपल्या नेचरमध्ये तुम्हाला खूप लक्झरी स्टे हॉटेल साधनामध्ये मिळणार आहे। चला जाऊया पुढे। तर हा आहे रिसेप्शन एरिया। सो इथे वेटिंगसाठी प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट आहे, आणि इथे आहे रिसेप्शन। सो रिसेप्शनमध्ये चेक इन करून घेऊया आपण। अगदी फ्रेश वातावरण आहे इथे। आणि इथे तुम्हाला सांगते मी, साधना रिसॉर्टमध्ये, साधना रिसॉर्टच नाही, कोकणामध्ये मॉर्निंग ही थोडी लेट होती मीन्स असं की मी इवन 8 पर्यंत सगळं फॉगी वातावरण होतं। एवढं सुंदर वातावरण होतं ना की आपण हिल स्टेशनला आल्याचा फील येत होता। आणि त्यानंतर आत्ता एक 8:30 झालेत, 8:30 वाजलेत, आणि तेव्हा कुठे आपल्याला सन दिसतोय, सूर्य दिसतोय, आणि आत्ता थोडंसं टेम्परेचर वाढत चाललंय। त्याच्या आधी इतकं थंड वातावरण होतं ना, काय सांगू। तर इथे क्लब हाऊस सुद्धा आहेत, आपण जाऊया क्लब हाऊसमध्ये। खूप छान प्रकारे क्लब हाऊस इथे बनवलेलं आहे, आणि जर तुम्ही फॅमिली सोबत येताय तर छान अशा ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी किंवा इव्हिनिंग टाइम एन्जॉय करायला तुम्ही इथे क्लब हाऊसमध्ये येऊ शकता। सो इथे तुम्ही पाहू शकता पूल टेबल आहे, त्यानंतर इथे कॅरम सुद्धा दिलेले आहे त्यांनी खेळण्यासाठी। सो तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत ग्रुपमध्ये येत असाल तर छान अशा इंडोर ऍक्टिव्हिटीज सुद्धा क्लब हाऊसमध्ये एन्जॉय करू शकता। रिसॉर्टच्या बॅक साईडला आल्यानंतर तुम्हाला आल्या सगळ्यात आधी लेफ्ट साईडला खूप छान असं इथं सिटिंग एरिया दिला आहे त्यांनी, जिथे तुम्ही तुमची हाय टी एन्जॉय करू शकता, छान असं सनसेट पाहता पाहता। त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला राईट साईडला दिसणार आहे क्लब हाऊस, आणि त्याच्या एक्झॅक्ट लेफ्ट साईडला आहे छान असा ह्यूज स्विमिंग पूल एरिया, जिथे तुम्हाला बेबी स्विमिंग पूल सुद्धा मिळणार, आणि त्यासोबतच खूप ह्यूज असा स्विमिंग पूल सुद्धा मिळणार आहे। तर तुम्ही स्विमिंग पूल मध्ये एंटर करता तर एंटर करण्याच्या आधी इथे खूप व्यवस्थित त्याने स्विमिंग पूलचे जनरल रूल्स अँड रेग्युलेशन्स मेन्शन केलेले आहेत, ते सगळे तुम्ही प्रॉपरली फॉलो करा, त्याने कोणतेही कॉम्प्लिकेशन्स प्रॉब्लेम्स येणार नाहीत, आणि त्यानंतरच स्विमिंग पूल मध्ये उतरा। तर मंडळी, स्विमिंग पूल एरियाच्या थोडं खाली राईट साईडला थोडंसं खाली चालत आलं स्टेअरकेसनी तर आपल्याला खूप छान असं प्लेइंग एरिया दिसणार आहे। खूप मोठं असं गार्डन आहे यांचं, आणि तुम्ही पाहू शकता खूप छान फ्लावर्स पण आहेत, आणि ह्या पूर्ण वॉलला त्यांनी वारली पेंटिंग केलेलं आहे, त्याच्यामुळे एवढं छान वाटते ना हे वॉल की तिथे फोटोज क्लिक करू शकता। ह्यूज लॉन एरिया ह्यांनी इथे दिलेला आहे, इथे तुम्ही तुमचे छान असे आउटडोअर ऍक्टिव्हिटीज सुद्धा करू शकता। हॉटेल साधना हे टोटल 2 फ्लोअरचं आहे। तर 2 फ्लोअरमध्ये प्रत्येक फ्लोअरवरती 7 रूम आहेत, आणि इथे 3 कॅटेगरीजच्या रूम आहेत। तर प्रत्येक रूम मी तुम्हाला दाखवणार आहे, चला। सगळ्यात आधी आपण बजेट रूम बघणार आहे, जी अगदी कपलसाठी परफेक्ट आहे। अगदी कम्फर्टेबल असा बेड आहे, इथे तुम्ही पाहू शकता कम्फर्टेबल बेड आहे, त्याच्यानंतर टीव्ही स्क्रीन सुद्धा आहे,
यू कॅन एन्जॉय द टीव्ही. वॉर्डरोब पण दिलेला आहे. तुमचं सगळं लगेज तुम्ही इथे स्टोअर करू शकता. छानसा मिरर सुद्धा आहे जिथे तुम्ही छान असं रेडी होऊ शकता. आणि इकडे तुम्ही हे पाहू शकता की इथं डेंटल किट सुद्धा यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. सोबतच सगळे टॉयलेटरीज अवेलेबल आहेत. सेपरेटली कॅरी करायची अजिबात गरज नाही. तर इथे इलेक्ट्रिक किटली सुद्धा दिलेली आहे त्यांनी. तुम्ही चहा आणि कॉफी सुद्धा तुमचं तुम्ही बनवून एन्जॉय करू शकता. आणि ती कुठे एन्जॉय करायची ते मी तुम्हाला सांगते. चला, इथे सिटिंग अरेंजमेंट सुद्धा आहे. खूप ह्यूज अशी बाल्कनी सुद्धा इथे दिलेली आहे जिथे तुम्ही रिलॅक्स होऊ शकता. तुमचं इव्हनिंगचं टी और कॉफी एन्जॉय करू शकता. आणि इथून तुम्हाला डायरेक्ट पूलचा व्ह्यू भेटणार आहे. सो खूप छान सुंदर असा पूल व्ह्यू तुम्हाला इथून एन्जॉय करता येणार आहे. तर ही आहे सेकंड कॅटेगरी रूम, जी आहे रॉयल रूम. रूममध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता प्रॉपर किंग साईज बेड दिलेला आहे त्यांनी. अगदी कम्फर्टेबल असा बेड आहे. त्यानंतर इथे सिटिंग एरिया सुद्धा आहे. आणि ह्याची साईज पाहू शकता. अगदी रॉयल रूमची फिलिंग येते कारण खूप अशी ह्यूज रूम आहे. इथे टीव्ही स्क्रीन सुद्धा दिलेली आहे. त्यानंतर इकडे या, इथे तुम्हाला मिनी फ्रीज सुद्धा मिळणार आहे ह्या रूममध्ये. ओके, मिनी फ्रीज आहे, ड्रेसिंग टेबल आहे, प्रॉपर एअर कंडिशन रूम्स आहेत. प्रत्येक रूममध्ये AC आहे. आणि इथे त्यांनी बाल्कनी व्ह्यू सुद्धा दिलेला आहे. तर चला आपण जाऊया बाल्कनीमध्ये. वाव, खूप मोठी अशी बाल्कनी आहे. आणि बाल्कनीतून बाहेर आल्यानंतर तुम्हाला हॉटेल साधनाचा एंट्रन्स दिसणार आहे. पार्किंग एरिया आहे, एंट्रन्स आहे. द लास्ट रूम म्हणजेच टॉप कॅटेगरीची रूम म्हणजेच एक्झिक्युटिव्ह रूम ही आहे. इथे 2 ते 4 पर्सन्स आरामात राहू शकतात. स्वीट रूम सुद्धा आपण ह्याला म्हणू शकतो किंवा फॅमिलीसाठी सुद्धा ही परफेक्ट आहे. इथे तुम्हाला स्विमिंग पूलचा व्ह्यू भेटणार आहे. सोबतच स्पेशियस अशी बाल्कनी आहे. इव्हनिंग टाइमला तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर अशी सनलाईट पडते आणि त्याच्यामुळे खूप छान असं इथलं वातावरण होऊन जातं. पाहू शकता किती सुंदर वाटतंय हे सगळं डोळ्यांनी बघायला सुद्धा. तर मंडळी, आता आम्ही चाललो आहे डिनर करायला. तर डिनरमध्ये इथे इन हाऊस रेस्टॉरंट आहे आणि इथे त्यांनी टुडे स्पेशल सर्व मेन्यू इथे दिलेले आहेत. आपल्याला जर काही कन्फ्युजन असेल की काय ऑर्डर करायचं नक्की, टुडे स्पेशलमधून आपण सिलेक्ट करून आपला मेनू ऑर्डर करू शकतो. चला तर बघूया आता फूडमध्ये काय काय आहे. लेट्स सी. मंडळी, आता मी जेवण सुरू केलेलं आहे. जेवणामध्ये आम्ही काय काय ऑर्डर केलं चालेल तुम्हाला सांगते. तर हे सर्व स्टार्टर्स ऑर्डर केलेले आहे. तर व्हेजमध्ये एक स्टार्टर ऑर्डर केलं आहे जे आहे ब्लॅक पेपर पनीर, ब्लॅक पेपर तंदूर पनीर. त्यानंतर प्रॉन्स तंदूर, पापलेट रवा फ्राय, सुरमई तवा फ्राय. नाईस. तंदुरी पनीर मी पहिल्यांदा खाते आणि टेस्ट खरंच खूप डिलिशियस आहे. व्हेज लोकांसाठी बेस्ट ऑप्शन. मोठा प्रॉन्स तुम्ही बघू शकता. वाव, स्मोकी फ्लेवर आहे याच्यामध्ये, थोडंसं स्पायसी आहे. कोकणात आलाय आणि फिश खाल्लं नाही असं कधी होईल का? तर त्यासाठी पापलेट फ्राय पण आणि सुरमई फ्राय. चला आता पापलेट फ्राय बघूया कसा आहे. मस्त रवा फ्राय दिसतोय हा. वा वा वा, अगदी फ्रेश आहे, बघू शकता तुम्ही. वा, मस्त. बाहेरून मस्त क्रिस्पी रव्याचं कोटिंग आहे आणि अगदी फ्रेश आहे. कोकणात आल्यावर फ्रेशच मासे खायला भेटणार ना. एक नंबर, अगदी फ्रेश असे मासे आहेत आणि ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज आहेत. म्हणजे कोकणात आल्यावर काही ठिकाणी काय होतं, फक्त असं गोवन फूड भेटतं आपल्याला कोकणी स्टाईलचं. पण इथे आल्यावर तुम्हाला कोकणी स्टाईलचं भेटणारच आहे. त्याशिवाय जर तुम्हाला कोकणी स्टाईल नसेल आवडत पण कोकणात आल्यात, मी इथे सर्व प्रकारचं मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आहे. हे तुम्हाला इन हाऊस हॉटेल साधनामध्ये तुम्हाला सांगता येणार आहे. आपल्यासोबत खूप छान फॅमिली इथे आहे जी स्टे करते. तर त्यांचा एक्सपिरियन्स आपण त्यांना विचारूया की कसा आहे. मॅम, तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? खूप छान आहे हे हॉटेल. म्हणजे आम्ही पहिल्यांदाच इथे आलो, पण ह्यांचा ॲम्बियन्स, नंतर रूम्स आणि आजूबाजूचा हा सगळा आवार किंवा फूड म्हणाला तर खूप छान आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कोकणात आलं की व्हेज फूड जरा शोधावं लागतं, पण इथे खूप छान आम्हाला व्हेज फूड मिळालं. त्यामुळे छान आहे आमचा एक्सपिरियन्स.
फर्स्ट टाईम आहे पण खूप छान. आम्ही दरवर्षी तिथे दापोलीला येत असतो आणि आम्ही वेगळ्या ठिकाणी राहतो. तर ह्यावर्षी आम्ही हे हॉटेल बघितलं ऑनलाईन आणि म्हटलं बघू आपण इथे राहून, आणि आल्यानंतर खरंच आम्हाला एक छान धक्का बसला. कारण दापोलीसारख्या ठिकाणी इतकं सुंदर हॉटेल आणि म्हणजे खरोखर एक्झिक्युटिव्ह असल्यासारखंच हे हॉटेल आहे. त्यामुळे एकूणच हे हॉटेल, त्याचा ॲम्बियन्स, त्याचं लुक्स आणि सकाळपासून आम्ही इथे खाल्लं आहे, फूड क्वालिटी सगळंच फार सुंदर आहे. म्हणजे आम्ही ते हॉटेल नक्कीच रिकमेंड करू. त्यांचं स्लोगन आहे की हॉस्पिटॅलिटी ॲट इट्स फायनेस्ट. तर ते खरंच म्हणता येईल बिकॉज स्टाफ खूप चांगला आहे आणि हॉस्पिटॅलिटी पण आहे. त्यातून बाहेर म्हणजे लहान मुलांना, आमच्यासारख्या मुलांना क्लब हाऊस पण आहे, म्हणजे कॅरम और पूल असे वेगवेगळे गेम्स पण आहेत खेळायला. तर फॅमिलीसाठी म्हणून खूप चांगलं. सो आता सकाळ झालेली आहे आणि सकाळचा मॉर्निंग ब्रेकफास्टसुद्धा इथं रेडी आहे. तर ब्रेकफास्टसाठी इथं बुफे लागतो. चला आता बघूया आपण ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे. ओके, मिसळसाठीचं फरसाण, चटणी, कांदा, हे आहेत पाव, वडा, पोहा, ब्रेड बटर आणि ब्रेड जामसुद्धा आहे, बॉइल्ड एग आहेत, त्यानंतर इथे आहेत ॲपल्स. तर डे 2 स्टार्ट झालेला आहे आणि डे 2 मध्ये आम्ही कुठे कुठे गेलो चला बघूया. कोळंबी, बांगडा, सौंदर्या, ओ समुद्री खेकडा. सो आज आम्ही डिसाईड केलं की व्हेज खायचं. व्हेज रेस्टॉरंटमध्ये ह्यांचं रेस्टॉरंटमधलं व्हेज ट्राय करूया. सो हे आहे व्हेज मंचुरियन सूप आणि हे आहे लेमन कोरिएंडर सूप. तर आता व्हेज स्टार्टर आलेलं आहे जे आम्ही मागवलं होतं. व्हेज सीख कबाब, चिकन टिक्का, मस्त ज्युसी वाटतंय. व्हेजमध्ये आम्ही मेन कोर्समध्ये पनीर लबाबदार, तुम्ही पाहू शकता पनीर लबाबदारमध्ये पनीरचे किती मोठे पीस आहेत. आणि रोटी खाऊन कॉमन कंटाळा आला म्हणून आम्ही जरा काहीतरी वेगळं ऑर्डर करायचं म्हणून बटर लच्छा पराठा, हे असे लेयर्स असतात त्याला, हे तुम्ही खाल्लंच असेल तर, आणि हे बटर गार्लिक नान. तर मंडळी 2 दिवसाचा हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हचा स्टे खूपच मेस्मरायझिंग होता. इथे आल्यावरती मी एक ऑब्झर्व केलं की खूप नीट आणि क्लीन आहे सर्व प्रॉपर्टी. सोबतच इथून जवळच कोकण कृषी केंद्र आहे, त्याच्यामुळे इथे थंडावा आहे एक वातावरणामध्ये. आणि इथून जवळच हॉटेल साधनापासून जवळच एक 7 किलोमीटरवरती बीच सुद्धा आहे. शिवाय जवळच खूप सारी प्राचीन मंदिरे आणि पर्यटन स्थळं आहेत जी तुम्ही चेकआउट करू शकता. मी त्याच्या सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि काही पर्यटन स्थळं मी तुम्हाला दाखवलेली सुद्धा आहेत. शिवाय तुम्ही इथे विला पण बुक करू शकता. ग्रुप बुकिंगसाठीचा जो कॉन्टॅक्ट नंबर असेल तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच आणि आता स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसतच असेल की मी इथे येण्याआधी चेक केलं होतं की यांचे गुगल रिव्ह्यूज नक्की कसे आहेत. कारण आपण प्रॉपर्टीवर जाऊन एक्सपिरियन्स घेण्याआधी ते प्रॉपर्टीचे रिव्ह्यूज जे ऑलरेडी कस्टमर येऊन गेले त्यांचा रिव्ह्यू खूप महत्त्वाचा असतो. तर गुगल रिव्ह्यूमध्ये पण त्यांचे रिव्ह्यूज खूप चांगले. ओव्हरऑल खूप छान असा हा हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हचा एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही सुद्धा दापोलीचा यायचा प्लॅन करताय तर हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हला नक्कीच बुकिंग करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा आठवणीने करा. बाय बाय.